निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्याने आता केजरीवालांना अटक करण्यात आल्या। देशात हुकुमशाही आल्यात जमाय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। अजित पवार मुश्रीफ हे ठगे भाजपने घेतले असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं ठाकरेंनी म्हटलंय। चित्रविचित्र सोबती एकत्र घेतले जात आहेत असे आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केले। बीजेपीची आता एक केविलवाणी धडपड सुरू आहे। खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे। आणि ठगों का मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाहीये, उलट त्याच्यामध्ये हे सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजेत, कारण ठग ते आहेत। त्याच्यामुळे ठगों का मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला। अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते। आणि हे आम्ही म्हणत नाही की उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं आहे। हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते। हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसतील। आता महायुतीमध्ये आहे ते किती त्याला नैसर्गिक म्हणायचं का? हे कोणतं म्हणजे सगळ्या भ्रष्टाचारानं सोबत घेऊन तुमची युती तुम्ही पुढे नेते, हे नैसर्गिक आहे का? म्हणजे भ्रष्टाचार तुमचा नैसर्गिक गुणधर्म आहे का? तर त्याच्यामुळे पहिलं त्यांच्यामध्ये वाटेल त्याला घेऊन जी युती करतायत तर त्यांचा ताळमेळ बघा। महाविकास आघाडीचं उत्तम चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।